प्रथमतः आज उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे स्वागत करतो। आणि ही पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला माहिती आहे की सोलापुरात जो तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणाची जे संकट आता आहे आणि पाण्याची जी टंचाई आहे, यासाठी एक उपाय म्हणून एक घर एक झाड सोलापूर ग्रीन मिशन याची आम्ही सुरुवात करत आहोत सोलापूरमध्ये। हा उपक्रम सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड म्हणजे प्रत्येक घरात एक झाड, आणि त्याची सुरुवात येत्या 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या वॉकिंग ट्रॅक जो आहे पाण्याच्या टाकीच्या जवळ अक्कलकोट रोडला, तिथून त्याची सुरुवात करण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे आपले लाडके आमदार माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी येणार आहेत। त्याचबरोबर शहर मध्यचे आमदार माननीय देशमुख कोठे, आपले सोलापूरचे महापौर माननीय श्री विनायकदादा कोंड्यालजी, आयुक्त माननीय श्री सचिन ओंबासेजी, त्याचबरोबर सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळेजी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोलापूरकर आणि स्वयंसेवक हेही मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे। हा आपल्याला माहिती आहे वाढतं तापमान, प्रदूषण तसेच पाणी टंचाई या गंभीर समस्यांमुळे सोलापूर प्रभावित झालेला आहे, आणि त्याचा कुठेतरी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशन याची सुरुवात करण्यात येत आहे। एक घर एक झाड हा पर्यावरणपूर्वक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत। या उपक्रम अंतर्गत शहरात व जिल्ह्यात नागरिकांना वृक्ष लागवडाचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे। त्याचबरोबर माझ्याकडून म्हणजे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या माध्यमातून माझ्या स्वतःकडून 5000 रोपं मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। आणि या अभियाना अंतर्गत मुख्य उद्देश हेच आहे की प्रत्येक घरात आपण एक झाड जर लावलं तर त्याचा आपण देखभाल करू शकतो, आणि हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, प्रदूषण मुक्त आणि हरित सोलापूर बनवण्याचा आमचा उद्देश आहे। तरी नागरिकांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून या सामाजिक व पर्यावरणपूरक अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी सर्व सोलापूरकरांना करतो। त्याच्यामध्ये आमच्याकडून जे आम्ही प्रोब देणार आहेत, तर ज्यांना हवे असेल आता त्यांनी फक्त आम्हाला सांगायचं आहे, त्यांची लोकेशन दाखवायचं आहे, आमच्याकडूनच ते झाडं लावून देण्यात येतील। जे काही रस्त्याच्या आता आम्ही सुरुवात जे वॉकिंग ट्रॅक आणि स्मशानभूमी जे आहे शांती चौक स्मशानभूमी त्याच्या दोन्ही बाजूला सुरुवात करणार आहे। ज्यांना घरात पाहिजे असेल त्यांनाही आम्ही झाडं द्यायला तयार आहोत। त्यांनी फक्त एकच आमच्या जसं आपण म्हणतो की कार्यक्रमाला कुठल्याही आपण वाढदिवस असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल त्यामध्ये भेट वस्तू देण्याच्या जागी आपण जर एक रोप दिला आणि ते रोप लावून जर रोप वाढवला तर कुठेतरी जर आपलं 44 डिग्री टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कुठेतरी कमी होईल। आपल्याला माहिती आहे एल निनोचे खूप चर्चा सुरू आहे, सुपर एल निनो आणि ह्या सगळ्या गोष्टीची। त्यामुळे कुठेतरी जर एल निनो जर खरंच झालं तर पुढे दुष्काळ भाग असेल, आणि परत दुष्काळ जर वाढलं तर त्यामुळे पावसाचं शेतकऱ्यांना सर्वांसाठीच हा मोठा संकटाची गोष्ट आहे। आणि जर आपण आज सुरुवात नाही केलो तर जे 44 डिग्री टेम्परेचर आहे आणि जे आपण आता त्रास सहन करतोय तर पुढे कुठेतरी वाढत जाईल। आणि ह्या कार्यक्रमासाठी बरेचसे पर्यावरण प्रेमी उत्सुक आहेत येण्यासाठी आणि त्यांनी मदत करण्यासाठी तयार आहेत। तर त्या अशा सर्वांनी मिळून हा कुठेतरी लोक चळवळ आपण जर केली तर नक्कीच याच्यामध्ये सुरुवात होऊन त्याचे पूर्ण रोप फक्त लावणंच आमचा उद्देश नाहीये, तर ते पुढे जगवणं आणि वाढवणंही आमचा उद्देश आहे। त्यासाठी आमची एक व्हॉलंटियर टीमही असेल की जे स्वतःहून ह्या सगळ्या रोपांना पाणी देण्यापासून त्याचं फॉलोअप ठेवतील। कोणकोणते झाडे असणार आहेत? त्याच्यामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, त्यामध्ये कडंब आहे, नीम आहे, गुलमोहर आहे आणि बाकी प्रजातीचे पण बरेचसे झाडं त्याच्यामध्ये असतात। विषय असा पिंपळ आहे, एक घर वापर, आणि प्रत्येक झाड जे आहे ते आपण छोटे रोप न देता 8 ते 10 फुटाचे रोप देतोय। म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पावसाळा सुरू होईल छोटे झाडं मोठं होण्यास खूप वेळ लागेल, तर जर आपण देतानाच रोप मोठं देतो ते लवकर चिटकतील, त्या उद्देशाने आपण मोठे झाड देतो। बरं, आता एक घर एक झाड त्यामध्ये 5000 झाडांचं लक्ष आहे प्रत्येक वर्षी। प्रश्न असतो प्रत्येक वर्षी आता आम्ही सुरुवात करतोय, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तर आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक वर्षी आम्ही हे करावं। किती तुम्हाला जातील 5000 झाडानंतर दुसरं जे झाड आहे
5,001चं ते झाड विकत मिळेल आपल्याला. विकत नाही मिळणार. मी म्हटलं सुरुवात माझ्याकडून मी केलेली आहे 5,000 रुपयांची. मी हे सांगतोय की जे आपण फक्त हे माझ्या एकट्याच मिशन नसलं पाहिजे, हे सोलापुराकरांचं मिशन आहे. त्याच्यामुळे लोक चळवळीसाठी आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतोय की मी सुरुवात 5,000 झाडांनी केली. ज्यांनी आता बाकीचे ज्यांनी जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत किंवा बाकीचे ज्यांच्याकडून जे काही रोप देऊ शकतात त्यांनी ते द्यावे. जसं आपण बघतोय की आपण आत्मतृप्ती योजना सुरू करतो, लोक त्यांच्या सहभागाने तांदूळ किंवा धान्य देतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त. असं तुम्ही आमच्या ग्रीन मिशनला द्या. आमचे काही रोप द्यायचे तुम्हाला जर कोणाला द्यायचं असेल तर त्याच्या थ्रू आम्ही करूया, किंवा तुम्ही स्वतःही जर लावलं तर ती चांगलीच गोष्ट आहे. इतके उदात्त हे पूर्ण जर का ही तुमची भावना असेल तर एकरूप तलावामध्ये 5 TMCचा तो तलाव आहे, 3 TMC गाळ आहे, त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे. आदिना नदीचं अस्तित्व हे संपत चाललंय, म्हणजे तिचं अस्तित्व आलं पाहिजे. इतकं सगळं असताना त्या घर प्रश्नावर तुम्ही भाष्य करणं अपेक्षित आहे. पाण्यासारखा प्रश्न ही गण आहे. तुम्ही माझी फेसबुकची एक पोस्ट बघितली असेल, त्याच्यावरती मी ऑलरेडी भाष्य केलेलं आहे. आणि सोलापूर फक्त उजनी एका सोर्सवरती न राहता अन्य सोर्स सोलापूरला पाण्यासाठी तयार करायला पाहिजे. आणि त्यासाठी मी लोकप्रतिनिधींकडे पण पत्र दिलेलं आहे. माझा एक लेखही सुराज्य दैनिकामध्ये प्रकाशित झालेला आहे की एनडीपीसीची जी पाईपलाईन आहे त्याच्याकडून आपल्याला काही महापौरांनी किंवा आयुक्तांनी MOU करून आपल्याला जेव्हा दुष्काळ भाग असेल, जो काही आपला उन्हाळ्याचा भाग असेल त्यावेळेला इमर्जन्सी साठा काही त्यांच्याकडून घेता येईल का. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलात की एकरूप तलावाचा जो काळ आहे तो काढून तिथं परत पुनर्जीवित करून इव्हन बाकीच्या ज्या काही नदी असतील, आदिला असतील, ह्या सगळ्या गोष्टीच्या तर मी त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. 40 ते 60% पाण्याची गळती आहे. बघा, एक पर्यावरण आपल्या सर्वांना पाण्याची टंचाई. तुम्ही पर्यावरण प्रेमी आहात, दुमत नाही त्याच्याबद्दल. आदिला नदीचं अस्तित्व असावं की नसावं? ती नदी असेल तर नक्कीच असावं. आता त्याचं ह्याच्यावरती जास्ती करून महापालिका आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ते जास्ती चर्चा करतील त्याच्यावरती, पण माझ्या हिशोबाने असायला पाहिजे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।